नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 चा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी तुमचे पुढील वर्ष हे 10वीचे वर्ष आहे आणि 10वीला बोर्ड परीक्षा असते. 10वी बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जर तुम्हाला समजले तर अभ्यास करण्यास सोपा जातो. अभ्यास करण्याचं नियोजन करता येतं. 10वी बोर्ड परीक्षेचं स्वरूप आणि 9वीच्या परीक्षेचं स्वरूप हे समान आहे, कारण 10वीच्या वर्षाची तयारी ही 9वीच्या वर्षीच करता येते, करून घेता येते. आणि म्हणून तुम्हाला मागील लेक्चरमध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रकरणानुसार गुण विभागणी याचा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. We have going to learn the first chapters in mathematics first. गणित भाग 1 या पेपर मधील पहिले प्रकरण संच या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास करण्यापूर्वी एक सूचना आहे, कारण 9वी सेमी आणि मराठी माध्यम दोन माध्यम आहेत. दोन्ही माध्यमासाठी हा लेक्चर्स किंवा यापुढचे लेक्चर्स महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. चला तर पाहूया आपण संच प्रकरण. प्रथम, फर्स्ट यू अंडरस्टँड दी व्हॉट इज मीन बाय सेट. प्रथम संच म्हणजे काय, हाऊ टू राईट दी सेट, संच कसा लिहितात, अँड हाऊ टू आयडेंटिफाय दी सेट, संच कसा ओळखतात, याचा आपण अभ्यास सेट या चॅप्टर मध्ये करणार आहोत. Some pictures are given below. तुम्हाला खाली काही चित्रे दिलेली आहेत. First picture is bunch of keys. Number of keys collected in a group. This is a bunch of keys. येथे चाव्यांचा समूह आहे. Second pictures contain the collection of flower. फुलांचा समूह आहे. And in these pictures, fill of notebooks, वह्यांचा समूह आहे. Observe the all figures, bunch of keys, flower bucket and fill of notebooks. या प्रत्येक समूहातील ज्या आकृत्या आहेत त्याचं निरीक्षण करा. चाव्यांचा समूह आहे, फुलांचा समूह आहे, वह्यांचा समूह आहे. समूह म्हटलं की एक पेक्षा जास्त वस्तू एकत्र येतात. पहिली आकृती निरीक्षण करा, चाव्यांचा समूह. दुसरी आकृती फुलांचा समूह आणि तिसरी आकृती आहे वह्यांचा समूह. व्हॉट इज युअर कन्क्लुजन? तुमचं निरीक्षण काय असेल? बिकॉज एव्हरी कलेक्शन कंटेन स्पेसियली क्लिअरली लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट. This collection is called set. या प्रत्येक समूहामध्ये विशिष्ट एकाच प्रकारच्या वस्तू आहेत. In this first picture, bunch of keys. Number of keys is the same type. It is a specially clearly list of keys. In second figure, flower of bucket. Number of flower take together. And third picture contain number of notebooks. पहिल्या
पिक्चर मध्ये, चित्रामध्ये चाव्यांचा समूह आहे, एकाच प्रकारच्या वस्तू एकत्र केलेल्या आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये फुलांचा समूह, अनेक फुलं एकत्र केलेले आहेत, त्यापासून एक गुच्छ तयार केलेला आहे. फुलांचा समूह, एकाच प्रकारच्या वस्तू आहेत. आणि तिसऱ्या चित्रामध्ये वह्यांचा समूह आहे, अनेक वह्या एकत्र केल्यात, त्यापासून समूह तयार केला आहे, म्हणजे निश्चित एका प्रकारच्या वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक समूहामध्ये विशिष्ट एकाच प्रकारच्या वस्तू आहेत, अशा समूहाला संच म्हणतात. एव्हरी कलेक्शन कंटेन स्पेसियल clearly list of object. This collection is called set. Another one example we have to understand. आणखी एक प्रकारचं आपण उदाहरण घेऊया. To observe this picture, the number of objects contained in these pictures. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या चित्रामध्ये एकत्र केलेल्या आहेत. Observe the all object in this picture. या समूहातील सर्व वस्तूचे निरीक्षण करा. वस्तू एकाच प्रकारच्या आहेत का? नाही, वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, परंतु त्या एकत्र केलेल्या आहेत. एकत्र केल्यामुळे त्यांचा समूह तयार होतो. व्हॉट इज युअर कन्क्लुजन? तुमचं निरीक्षण काय असेल मग? एव्हरी कलेक्शन कंटेन स्पेसियल क्लिअरली लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट. दिस कलेक्शन इज कॉल्ड सेट. येथे सुद्धा आपल्याला वस्तूचा समूह आहे, नेमक्या किती वस्तू आहेत ते आपण सांगू शकतो, मोजू शकतो, आणि म्हणून अशा प्रकारच्या समूहाला संच म्हणतात. डेफिनेशन ऑफ सेट. संच म्हणजे काय? In a set A and set B, there are two columns. A हा एक प्रकारचा कॉलम आहे आणि बी हा एक प्रकारचा कॉलम आहे. फर्स्ट एक्झाम्पल इन अ सेट ए. हॅपी चिल्ड्रन इन द विलेज. गावातील आनंदी मुले. डेज ऑफ वीक. आठवड्यातील वारांची संख्या. सेट कॉलम बी मध्ये ते उदाहरण लिहिले आपण. कॉलम ए मध्ये असणारा दुसरा एक एक्झाम्पल, ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. वर्गातील हुशार विद्यार्थी. आणि कॉलम बी मध्ये मंथ्स इन इयर. वर्षातील महिन्यांची संख्या. इन अ कॉलम ए, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. ए कॉलम मध्ये वर्गातील शूरवीर मुलांचा समूह. कॉलम बी मध्ये फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. पहिल्या 10 मोज संख्या. In a column A, example 1, 2, 3, these collection are not set. या समूहाला संच म्हणता येत नाही, कारण हॅपी चिल्ड्रन इन द विलेज, गावातील आनंदी मुले नेमकी कोणती आहेत, किती आहेत हे आपण सांगू शकत नाहीत. म्हणून हॅपी चिल्ड्रन इन द विलेज इट इज नॉट सेट. गावातील आनंदी मुले हा संच म्हणता येणार नाही. सेकंड एक्झाम्पल, ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास. वर्गातील हुशार विद्यार्थी. वर्गात जर 60 विद्यार्थी असतील तर आपण वर्गात अचूकपणे किती विद्यार्थी हुशार आहेत हे भाकीत करू शकत नाही. आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणतो तू हुशार आहेस, दुसरा शिक्षक त्या मुलाचं वर्णन करेल हा हुशार नाही, म्हणजे नक्की आपण वर्गातील विद्यार्थी किती हुशार आहेत हे सांगू शकत नाही. वर्गातील हुशार विद्यार्थी याला संच म्हणता येणार नाही. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. वर्गातील शूर मुलांचा संच. हा सुद्धा आपण किती मुलं शूर आहेत, किती मुलं शूर नाहीत याचं अचूक असं भाकीत करू शकत नाहीत, म्हणून हा सुद्धा संच नाही. म्हणजे कॉलम ए, स्तंभ ए मध्ये असणारे सर्व उदाहरण या समूहाला संच म्हणता येत नाही. आता आपण कॉलम बी मध्ये पाहूया उदाहरण. डेज ऑफ वीक. आठवड्यातील वारांचा संख्या. म्हणजे आठवड्यामध्ये 7 वार असतात. सोमवार ते रविवार आपण सांगू शकतो, मोजू शकतो, निश्चित करू शकतो, म्हणून डेज ऑफ वीक. मंथ्स इन इयर. वर्षातील महिन्यांची संख्या. वर्षामध्ये 12 महिने येतात. ते 12 महिने कोणते आहेत, जानेवारी ते डिसेंबर आपण सांगू शकतो, लिहू शकतो, मोजू शकतो. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स.
पहिल्या 10 मोज संख्या आपण लिहू शकतो, सांगू शकतो, मोजू शकतो, निश्चित आपण त्याचं वर्णन करू शकतो. म्हणून कॉलम बी मध्ये असणारे सर्व जे उदाहरण आहेत समूहाचे, या समूहाला संच म्हणतात. दीज कलेक्शन आर सेट. मग संच म्हणजे काय याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे, याचं निरीक्षण तुम्ही केलेलं आहे. मग पाहूया व्हॉट इज मीन बाय सेट. Definition of set. You learn the more example before it. From example, then your conclusion is perfect. The definition of set. We can definitely and clearly decide the object of a given collection. Then that collection is called set. Or a well-defined collection of object is called set. संच म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला संच म्हणतात. डेफिनेटली निश्चितपणे, क्लिअरली स्पष्ट अचूक सांगू शकतो. ऑब्जेक्ट ऑफ द गिवन कलेक्शन समूहातील वस्तू, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने आपण सांगतो त्या समूहाला संच म्हणतात. किंवा आपण सोप्या भाषेमध्ये असंही संचाचं वर्णन करू शकतो. ज्या समूहातील घटक नेमके किती आहेत ते आपण सांगू शकतो व मोजू शकतो, अशा समूहाला संच म्हणतात. मग संच म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे. अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला संच म्हणतात. सेट आर डिनोटेड बाय कॅपिटल अल्फाबेट्स, कॅपिटल लेटर. संच दर्शवण्यासाठी किंवा संचाला नाव देण्यासाठी इंग्रजी बाराखडीतील कॅपिटल अक्षरांचा उपयोग करतात. जसे की ABCD ते डॅश डॅश XYZ पर्यंत तुम्ही कोणत्याही एका कॅपिटल अक्षराचा उपयोग संच दाखवण्यासाठी करू शकता. एक्झाम्पल पाहूया. द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 7. 7 पेक्षा लहान नैसर्गिक संख्याचा संच. 7 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या पण 1 ते 6 पर्यंत आहेत. तो संच दाखवण्यासाठी आपण इंग्रजी बाराखडीतील कॅपिटल A अक्षर वापरलेला आहे. A इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. म्हणजे हा असेल द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 7. 7 पेक्षा लहान नैसर्गिक संख्याचा समूह. एलिमेंट और मेंबर ऑफ द सेट, संचातील घटकांची संख्या. Each object in the set is called as element or member of the set. संचातील घटक म्हणजे दिलेल्या संचातील प्रत्येक संख्येला किंवा संचामध्ये असणाऱ्या अक्षराला किंवा संचामध्ये असणाऱ्या नावाला त्या संचाचा घटक म्हणतात. Elements of the set are denoted by small alphabet. आपण संच दाखवण्यासाठी कॅपिटल अक्षराचा उपयोग केलाय. संचातील घटक दाखवण्यासाठी स्मॉल अक्षर ABCD XYZ या अक्षरांचा उपयोग करतात. एलिमेंट्स ऑफ सेट आर डिनोटेड बाय स्मॉल अल्फाबेट्स दॅट इज ABCD डॅश डॅश XYZ. संचाचे घटक दाखवण्यासाठी स्मॉल अक्षर इंग्रजी बाराखडीतील अक्षरांचा वापर केला जातो. एक्झाम्पल, सेट ऑफ काउंटिंग ऑड नंबर्स लेस दॅन 10. 10 पेक्षा लहान विषम मोज संख्या. The set denoted by the capital letter D is equal to 1 3 5 7 9. म्हणजे 1 3 5 7 9 हे 10 पेक्षा लहान विषम मोज संख्या आहेत. And all numbers 1 3 5 7 9 are element
or a member of the set D. आणि म्हणजे 10 पेक्षा लहान विषममूत संख्या D बरोबर 1, 3, 5, 7, 9 या प्रत्येक संख्येला त्या संचाचा घटक म्हणतात. 1 हा D चा घटक आहे, 3 हा D चा घटक आहे, 9 हा D चा घटक आहे. अशा पद्धतीने संचातील घटक दर्शविले जातात. The set of whole number less than 5. 5 पेक्षा लहान पूर्ण संख्या. A is equal to 0 in curly bracket. 0, 1, 2, 3, 4. संच हा कर्ली ब्रॅकेट मध्ये दर्शवतात. A is equal to 0, 1, 2, 3, 4 are whole numbers less than plus 5. All number 0, 1, 2, 3 and 4 are elements or member of the set A. आणि म्हणून 5 पेक्षा लहान पूर्ण संख्या या 0, 1, 2, 3, 4 आहेत. या प्रत्येक संख्येला संच A चा घटक म्हणतात. बिलॉंग्स टू चा घटक असणे and not belongs to चा घटक नसणे. फर्स्ट यू अंडरस्टँड बिलॉंग्स टू अँड नॉट बिलॉंग्स टू. प्रथम आपण चा घटक असणे आणि चा घटक नसणे हे समजून घेऊया. बिलॉंग्स टू गिवन सेट A contain element 1, 2, 3, 4, 5 in curly bracket. If 3 element present in a set A, therefore if 3 is an element of set A, then 3 is belongs to set A. It is denoted by symbolically 3 belongs to A and read as 3 is belongs to set A. चा घटक असणे म्हणजे काय? दिलेला हा A संच आहे. या A संचामध्ये 1, 3, 2, 3, 4, 5 हे संचाचे घटक दिलेले आहेत. म्हणजे 3 हा संच A चा घटक आहे. 3 ही संख्या संच A मध्ये आहे आणि म्हणून चिन्हामध्ये 3 हा A चा घटक आहे. हे 3 चा घटक आहे संच A असा दर्शवला जातो आणि त्याचे वाचन 3 हा संच A चा घटक आहे असं वाचन करतात. नॉट बिलॉंग्स टू चा घटक नाही. If 8 is not an element of set A, then 8 is not belongs to A. The number 8 is not present in a given set A. Therefore, 8 is not belongs to A and it is denoted by symbolically 8 not belongs to A and read as 8 is not belongs to set A. चा घटक नसणे. 8 हा संच A चा घटक नाही म्हणजेच हा दिलेला संच A आहे. या A संचामध्ये 8 हा घटक नाही आणि म्हणून 8 हा संच A चा घटक नाही. तो चिन्हामध्ये अशा पद्धतीने दर्शवला जातो. 8 चा घटक नाही A आणि त्याचे वाचन 8 हा संच A चा घटक नाही असे करतात. अशा पद्धतीने दिलेला घटक दिलेल्या संचामध्ये आहे किंवा नाही त्यावरून आपण चा घटक असणे किंवा चा घटक नसणे ठरवू शकतो. If given element is present in a given set, such element is a belongs to given set. Homework for semi-English. Today we have to learn what is meant by set, how to identify given collection is a set and belongs to and not belongs to. Take homework for semi-English school student. First question, which of the following collection is a set? First, colors of the rainbow. Second, tall trees in the school campus. Third, rich people in the village. 4, easy example in the book. 5, days in a week. 6, months in a year. And second question, fill in the blanks with appropriate sign belongs to or not belongs to. Given set A,
contain element 2, 4, 6, 8, 10. Set B contain A, E, I, O, U. Set P contain 5, 10, 15, 20, 25, 30, 35, and 40 element. Fill in the blanks with this appropriate symbol. There are 6 sub-questions given here. You complete this homework and send me. होमवर्क मराठी माध्यमांच्या मुलांसाठी खालीलपैकी कोणते समूह संच आहेत ते लिहा. नंबर 1 इंद्रधनुष्यातील रंग. नंबर 2 शाळेच्या मैदानातील उंच झाडांचा समूह. नंबर 3 गावातील श्रीमंत लोकांचा समूह. नंबर 4 पुस्तकातील सोप्या उदाहरणाचा समूह. नंबर 5 आठवड्यातील वारांचा समूह. नंबर 6 वर्षातील महिन्यांचा समूह. यापैकी कोणते संच आहेत, कोणते संच नाहीत ते लिहा आणि सांगितलेल्या सूचनेचं पालन करून ग्रुपवरती सेंड करा. दुसरा क्वेश्चन आहे होमवर्क साठी. खाली दिलेल्या बॉक्स मध्ये चा घटक आहे, चा घटक नाही, यापैकी योग्य ते चिन्ह भरा. संच ए दिलेला आहे, त्यामध्ये 2, 4, 6, 8, 10 हे घटक आहेत. संच बी दिलेला आहे, ए, ई, आय, ओ, यू. संच पी मध्ये 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 हे घटक दिलेले आहेत. संच ए, बी आणि पी विचार करून हे दिलेले घटक त्या संचामध्ये आहेत किंवा नाही हे चिन्ह वापरून ही रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता आपण तासामध्ये संच म्हणजे काय, संच कोणता समूह संच आहे हे ओळखणे, संचातील घटक आणि दिलेला घटक दिलेल्या संचाचा घटक आहे किंवा नाही हे ओळखलेलं आहे आणि यावरचा होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ अतिशय शांत चित्तेने एकाग्र होऊन ऐका, समजून घ्या आणि दिलेला होमवर्क इयत्ता 9वी गणित मार्गदर्शन या ग्रुपवरती सेंड करा. ओके, उद्या पुन्हा आपण या पुढचा भाग पाहणार आहोत. सर्वांनी नियमित क्लास अटेंड करा हीच सर्वांना सूचना आहे, विनंती आहे.